नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण आंबाडीची भाजी एका वेगळ्या प्रकारे करणार आहोत। याआधीही मी आंबाडीची भाजी करून दाखवली आहे, तर ही भाजी वेगळी आहे, नक्की करून बघा, खूप सुंदर लागते। तर चला ही भाजी कशी करायची आहे ते आता आपण बघूया। आंबाडीची भाजी करण्यासाठी इथे मी एक जुडी आंबाडीची भाजी घेतली आहे। आता ही भाजी मी व्यवस्थित निवडून घेतली आहे आणि निवडताना याचे देठ काढून टाकायचे, देठ घ्यायचे नाही आहेत। आता ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आहे। आता ही एका पातेल्यात घालायची आणि त्याच्यात पाणी घालायचं भाजी बुडेल इतकं, आणि आपल्याला हे गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे याची पानं मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आता भाजी गॅसवर शिजायला ठेवली आहे, तोपर्यंत काय करायचं, इथं मी रात्रभर काळे वाटाणे आणि असे अख्खे शेंगदाणे भिजत घातले होते। ते व्यवस्थित भिजलेत, त्यातलं पाणी काढून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आणि माझ्याकडे ज्वारी होती, तर ज्वारी मी बारीक करून त्याची अशी कणी करून घेतली आहे। आता काय करायचं, याच्यात पाणी घालायचं आहे आणि आपल्याला याला कुकरला एक 3 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचं आहे। आंबाड्याची भाजीमध्ये असं ज्वारीची कणी आणि काळे वाटाणे शेंगदाणे घातले की याला फार छान टेस्ट येते। आता हे व्यवस्थित शिजवून घेऊया आणि काळ्या वाटाण्यात मीठ घालून घेतलं आहे। आपण ही भाजी गॅसवर शिजत ठेवलेली, आता बघूया। आता हे बघा, याची पानं छान मऊ झालेत, म्हणजे भाजी शिजली आहे। गॅस बंद करूया। आता आपण जी उकडून भाजी घेतली ती अशी चाळणीवरती गाळून घ्यायची। ही गाळण्याची प्रोसेस आहे, ही थोडं भाजीचं पाणी थंड झाल्यावरच करायचं, नाहीतर हात भाजू शकतो आपला। आता हे चाळणीवर काढून घेतलं आहे। आता याला आपण परत एक 2 वेळा धुवून घ्यायचं आहे। भाजी धुण्यासाठी भाजी अशी पातेल्यात घालायची, त्याच्यात परत साधं पाणी आपलं घालायचं आणि असं थोडं हलवून घ्यायचं आणि ही भाजी अशी पिळून घ्यायची, म्हणजे हातावर घेऊन असा गोळा करून त्याला पिळायचं घट्ट आणि बाजूला ठेवायची। आता ही सगळी भाजी अशी पिळून घेते आणि 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊया। आता इथे भाजी मी पिळून घेतली व्यवस्थित। आता इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1-2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। आता ह्या मिरच्या थोड्या तिखट आहेत, त्यामुळे मी 2 घेतल्या आहेत। तुम्हाला कसं तिखट आवडतं त्याप्रमाणे मिरची घ्या आणि एक लहान अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे। आता हे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता भाजी करण्यासाठी बाजूला कढई ठेवली आहे, तेल घातलं आहे। आता आपण जे मिरची लसूणचं वाटण केलेलं ते सुरुवातीला घालायचं। त्यानंतर आपण जे काळे वाटाणे आणि शेंगदाणे उकडून घेतलेले त्यातलं पाणी काढून बाजूला घेतलं आहे आणि ते घालायचं याच्यात। परतायचं व्यवस्थित। आता याच्यातच आपण जी ज्वारीची कणी उकडून घेतलेली ती अशी मोकळी करून घ्यायची, ती घालायची। आता हे सगळं थोडं तेलात परतून घेऊया। आता हे 1 मिनिटभर सगळं तेलात व्यवस्थित परतून घेतलंय। याच्यात घालायचे एक लहान अर्धा चमचा हळद आणि आपण जी भाजी शिजवून पिळून ठेवली आहे ती घालायची। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याच्यातच आपण मीठ घालायचं आहे। आता लक्षात ठेवायचं की आपण शेंगदाणे आणि वाटाणे शिजताना पण त्याच्यात मीठ घातलं होतं, त्याप्रमाणे याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। आता इथे भाजी मी अगदी सगळ्यात व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे। आता जर कोरडी वाटत असेल तुम्हाला तर काय करायचं, आपण जे वाटाणे आणि शेंगदाण्याचं मगाशी पाणी बाजूला काढलं होतं ते एक 2-3 चमचे याच्यात घालायचं। गॅस एकदम कमीच ठेवायचा, व्यवस्थित मिक्स करायचं, कारण आता आपण सगळ्या गोष्टी उकडून घेतल्या आहेत, त्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही आहे। आता याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि याला एक 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची। आता इथे ही भाजी मी 2 ते 3 मिनिटं अशी वाफेवर अधूनमधून हलवत शिजवून घेतली आहे। बघा, भाजी आपली व्यवस्थित तयार झाली आहे। आता गॅस बंद करूया। आता इथे आपले आंबाडीची भाजी करून तयार आहे। छान वाटाणे, शेंगदाणे, ज्वारीची कणी यामुळे भाजीची चव खूपच वाढते, खूप छान लागते। तर अशी भाजी तुम्हीही नक्की ट्राय करा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।